नमस्कार मित्रांनो, आज आपण पॉवर ट्रान्समिशन टॉमचा चॅप्टर बघणार आहे. पॉवर ट्रान्समिशन याच्यात पॉवर ट्रान्समिशन मध्ये टाइप्स ऑफ ड्राईव्ह बघू. पहिले आपण टाइप्स ऑफ ड्राईव्ह बघा मित्रांनो, कोणते कोणत्या टाइपचे ड्राईव्ह असते. बेल्ट ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्ह कोणत्या कोणत्या टाइपचे ड्राईव्ह असते. बेल्ट ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह आणि रोप ड्राईव्ह. रोप ड्राईव्ह हा ह्या 4 प्रकारचे ड्राईव्ह आहे. बेल्ट म्हणजे जनरली आपण गिरणी बघतो बघा मित्रांनो, गिरणीमध्ये जो बेल्ट असतो ते म्हणजे बेल्ट ड्राईव्हचं एक्झाम्पल. चेन ड्राईव्ह मध्ये आपल्या सायकलची जी चेन असते, सायकलची चेन म्हणजे चेन ड्राईव्हचं एक्झाम्पल. गिअर म्हणजे आपल्या गाडीतले जे गिअर असतील ते म्हणजे गिअर ड्राईव्हचं एक्झाम्पल. रोप म्हणजे रोप म्हणजे दोरी सारखे असते बघा, रोप ड्राईव्ह. रोप म्हणजे दोरी सारखी रोप असते, त्याला म्हणतो आपण रोप ड्राईव्ह. हे 4 प्रकारचे ड्राईव्ह आहे. आता आपल्याला मेन म्हणजे त्याच्यात पहिले बघायचंय बेल्ट ड्राईव्ह आणि चेन ड्राईव्हचा डिफरन्स. बेल्ट ड्राईव्ह आणि चेन ड्राईव्ह काय आहे? त्याचा डिफरन्स बघूया मित्रांनो. पहिले सिंपल सिंपल आणि महत्वाचे महत्वाचे प्रश्न मी ऑनलाईन मध्ये कव्हर करायचा प्रयत्न करत. मित्रांनो, आपण बेल्ट ड्राईव्ह आणि चेन ड्राईव्हचा डिफरन्स बघणार आहोत. बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय? तुम्हाला मी सांगितलं बेल्ट म्हणजे आपल्या गिरणीचं उदाहरण लक्षात ठेवायचं. बेल्ट ड्राईव्ह हा तर बेल्ट ड्राईव्ह इज अ नॉन पॉझिटिव्ह ड्राईव्ह. स्लिप ऑक्युअर्स. बघा, गिरणीचा जो चक्क्याचा जो बेल्ट असतो तो बेल्ट स्लिप होत असतो. आलं लक्षात? बेल्ट ड्राईव्ह मध्ये बेल्ट स्लिप होतो. चेन ड्राईव्ह मध्ये चेन लवकर स्लिप होत नाही, म्हणून नो स्लिप. हा चेनला पॉझिटिव्ह आपलं बेल्टला नॉन पॉझिटिव्ह ड्राईव्ह होते. काऊन? कारण तो स्लिप होतो. म्हणजे तो कॉन्स्टंट सारख्या वेलोसिटी रेशोनी चलत नाही. आणि चेन ड्राईव्हला पॉझिटिव्ह ड्राईव्ह मध्ये, कारण की तो स्लिप होत नाही. आलं लक्षात? हा तर आता मला सांगा, बेल्ट ड्राईव्ह जो आहे, बेल्ट ड्राईव्ह मोठा असतो, म्हणून बेल्ट ड्राईव्हला जास्त जागा लागते. अप टू 8 मीटर पर्यंत बेल्ट ड्राईव्ह तुम्ही बनवू शकता. तर बेल्ट ड्राईव्हला जास्त जागा लागते. स्पेस रिक्वायर्ड इज मोर. चेन ड्राईव्हला कमी जागा लागते. इट इज कॉम्पॅक्ट और लेस स्पेस इज रिक्वायर्ड. हा वेट, आता मला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बेल्टचं वेट जास्त राहील का चेनचं? बेल्टचं वेट जास्त राहील. सॉरी सॉरी बेल्टचं वेट कमी राहील आणि चेनचं वेट काय राहील? जास्त. बेल्ट हे हलका असतं. वेट इज लेस. दे आर मेड युजिंग सिंथेटिक मटेरियल. सिंथेटिक मटेरियलनी बनलेले असते, त्याचं वेट जास्त असतं. ते जास्त करून मेटलनी बनलेले असते, म्हणून त्याचं वेट काय असतं? जास्त. कुणाचं? चेन ड्राईव्हचं. आता बघा मित्रांनो, बेल्ट ड्राईव्ह करोड होत नाही लवकर. तर चेन ड्राईव्ह करोजन होऊ शकतं, म्हणून ल्युब्रिकेशन गरजेचं आहे. तर इथं दिलेलं नसलं तर तुम्ही लिहू शकता की ल्युब्रिकेशन लागतं हे इथं. द मिनिमम मेंटेनन्स दॅट नीड्स टू बी डन. नो नीड ऑफ ल्युब्रिकेशन. मिनिमम मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स कमी आहे आणि ल्युब्रिकेशन लागत नाही. कशात? बेल्ट ड्राईव्ह मध्ये. इथं रेग्युलर मेंटेनन्स लागतं. जर तुम्ही गाडीतल्या चेनला जर कंटिन्युअसली ऑइल नाही प्रोव्हाइड केलं तर तुमचे चेन वाजायला लागते. आलं लक्षात? म्हणजे घर्षण होतं. द रेग्युलर मेंटेनन्स इज नीड्स टू बी डन. ल्युब्रिकेशन इज नेसेसरी फॉर द बेटर ऑपरेशन. ल्युब्रिकेशन लागतं म्हणजे लागतं, कारण स्मूथ चालायसाठी. वेलॉसिटी रेशो बेल्ट ड्राईव्हचा कॉन्स्टंट नसतो. कारण काय? की बेल्ट ड्राईव्ह स्लिप होतं. वेलॉसिटी रेशो म्हणजे असं ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुले असतं मित्रांनो. इथं काढतो. असं ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुले असतात. हे ड्रायव्हर पुले असतं, हे ड्रिव्हन पुले असतात. तर ह्या दोघांचा जो वेलॉसिटी रेशो आहे कॉन्स्टंट राहत नाही बेल्ट ड्राईव्ह मध्ये. चेन ड्राईव्ह मध्ये कॉन्स्टंट राहतो. नंतर इट कॅन बी युज्ड फॉर ट्रान्समिटिंग पॉवर अप टू 8 मीटर्स. 8 मीटर पर्यंत पॉवर ट्रान्समिट. 1 मीटर एवढं असतं मित्रांनो तुम्हाला. 8 मीटर पर्यंत पॉवर ट्रान्समिट करू शकतं. म्हणजे एक शाफ्ट इकडे असला आणि एक शाफ्ट 8व्या मीटरला असला तरी ते पॉवर ट्रान्समिट करू शकतं बेल्ट ड्राईव्ह. इथं इट कॅन बी युजफुल फॉर ट्रान्समिटिंग पॉवर अप टू 1 to 1.5 मीटर. फक्त 1 ते 1.5 मीटर पर्यंतच पॉवर ट्रान्समिट करता येते. 1 ते 1.5 मीटर पर्यंतच पॉवर ट्रान्समिट करता येते. वेन कम्पेअर्ड टू द चेन ड्राईव्ह, नॉईज लेवल इज लोअर. बेल्ट ड्राईव्ह मध्ये नॉईज कमी असतो. चेन ड्राईव्ह मध्ये नॉईज जास्त असतो.
इन्स्टॉलेशन कॉस्ट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बेल्ट ड्राईव्हला कमी खर्च लागेल, याला जास्त लागेल. नंतर इट हॅज शॉर्टर लाईफ स्पॅन. लाईफ स्पॅन बेल्ट ड्राईव्हचा कमी असतो, चेन ड्राईव्हचा जास्त असतो. तुम्ही वेट जरी म्हणलं तर बेल्ट ड्राईव्हचं कमी असतं, चेन ड्राईव्हचं जास्त असतं. अशा प्रकारे तुम्ही याचा डिफरन्स लिहू शकता. नाव नेक्स्ट. नेक्स्ट बघूया मित्रांनो. बघा मित्रांनो, 3 टाइपचे बेल्ट असतात. एक फ्लॅट बेल्ट, एक व्ही बेल्ट आणि एक रोप बेल्ट. तर बघा मित्रांनो, फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट मध्ये काय फरक आहे? व्ही बेल्ट मध्ये जे व्ही अशा शेपचे बेल्ट असते, व्ही शेपचे. त्याचं क्रॉस सेक्शन कसं असतं? ट्रॅपेझॉइडल. हा, क्रॉस सेक्शन कसं असतं मित्रांनो? ट्रॅपेझॉइडल, व्ही शेपचं. आणि फ्लॅट बेल्टचं क्रॉस सेक्शन असतं रेक्टँग्युलर. हा, म्हणजे बेल्टची टाईप रेक्टँग्युलर टाईपचा बेल्ट असतो. म्हणजे हे पहा, हे असा टाईपचा बेल्ट असतो, हा अशा टाईपचा बेल्ट असतो. हा, आणि रोप मध्ये म्हणजे सर्क्युलर टाईपचा बेल्ट असतो. आलं लक्षात? हा, नंतर व्ही बेल्ट मध्ये जे ग्रूव्हज असते, जे पुले ना, त्या पुलेला ग्रूव्हज असते. आता ह्या फिगर मध्ये दिसणार नाही तुम्हाला. हे अशा टाईपचे व्ही बेल्ट्स असते. हा, हा. आणि व्ही बेल्ट मध्ये ते पुले जे असते ना, हे पुलेमध्ये ते ग्रूव्हज जे ना, आपलं बेल्ट मध्ये जे ग्रूव्हज मध्ये पुले बरोबर फिट होते, म्हणून हे स्लिप कमी होते. हे जे पुले असते त्याला काय असते? ग्रूव्हज असते. ग्रूव्हज म्हणजे खाचे. आलं लक्षात? हा, इथं फ्लॅट बेल्टला फ्लॅटच पुले असतो. पूर्ण सर्क्युलर पुले असतो फ्लॅट. ह्याच्यात सर्क्युलर असतो पण त्याला काय असते? ग्रूव्हज असते, खाचे असते. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्ही म्हणला हे अशा टाईपचा बेल्ट आहे, हे असे इथं खाचे असते. हां, मध्ये. हां, म्हणजे त्याच्यात ते ग्रिपली चांगलं बसावं म्हणून. आलं लक्षात? हे आता आपण याचा डिफरन्स पाहणार आहोत. फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्टचा डिफरन्स पाहणार आहोत. बघा मित्रांनो, आता फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट आता समर 25 किंवा विंटर 24 ला आलेला प्रश्न आहे 4 मार्काला. फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्टचा डिफरन्स. यावेळेस मला वाटतं बेल्ट ड्राईव्ह आणि चेन ड्राईव्हचा डिफरन्स येऊ शकतो, जो की आपण घेतलाय. हां, हे पहा, इन अ फ्लॅट बेल्ट लेस पॉवर ट्रान्समिशन ड्यू टू द लेस फ्रिक्शनल ग्रिप. फ्लॅट बेल्टमध्ये जी फ्रिक्शनल ग्रिप असते ना पुले आणि बेल्टची, ती कमी असते. त्याच्यामुळे पॉवर ट्रान्समिशन कमी होतं. इथं मोर पॉवर ट्रान्समिशन ड्यू टू द मोर फ्रिक्शनल ग्रिप्स. मी तुम्हाला सांगितलं ग्रूव्हज असते आणि त्याचा आकार पण व्ही शेप ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये असतो. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की इथं फ्रिक्शनल ग्रिप चांगली असते, म्हणजे चिटकून ठेवतो पुले हा बेल्टला. त्याच्यामुळे काय होतं? पॉवर जास्त ट्रान्समिट होते. आलं लक्षात? नंतर इथं स्लिप ऑक्युअर होती, इथं स्लिप जवळपास ऑक्युअर होत नाही. हा, पॉझिटिव्ह ड्राईव्ह स्लिप होऊ देत नाही व्ही बेल्ट. आलं लक्षात? इथं जास्त स्पेस लागतो. फ्लॅट बेल्ट मध्ये जास्त स्पेस लागतो. इथं या बेल्टमध्ये स्पेस कमी लागतो. इट इज अ कॉम्पॅक्ट ड्यू टू स्मॉल डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ पुलेस. इथं कमी डिस्टन्स असतो म्हणून हे कॉम्पॅक्ट आहे. हे जास्त डिस्टन्स लागतो याला, असं लिहायचं, याला जास्त डिस्टन्स लागतो, याला कमी डिस्टन्स मध्ये असतं. हे कमी डिस्टन्स मध्ये असतो. नंतर हा, याचे क्रॉस सेक्शन बघा मित्रांनो, याचं क्रॉस सेक्शन बघा मित्रांनो. पुढचं काय? व्हेलॉसिटी रेशो याचा कमी असतो, कारण की बेल्ट जो आहे स्लिप होतो म्हणून याचा व्हेलॉसिटी रेशो कमी असतो. याचा व्हेलॉसिटी रेशो काय असतो? चांगला असतो. हा, सुटेबल फॉर नॉन पॅरलल शाफ्ट. नॉन पॅरलल शाफ्ट साठी हे जमतं. हा, ह्याला हे नॉन पॅरलल शाफ्ट साठी जमत नाही. नॉन पॅरलल म्हणजे दोन समोर असले पॅरलल, दोन असे मागे पुढे असले तर नॉन पॅरलल. तर नॉन पॅरलल साठी हे जमतं. कोणचा? फ्लॅट बेल्ट. पण व्ही बेल्ट नॉन पॅरलल साठी जमत नाही. आलं लक्षात? हा, इफ द बेल्ट लाईफ इज नॉट अफेक्टेड बाय चेंज इन टेम्परेचर, इम्प्रॉपर बेल्ट टेन्शन अँड मिसमॅचिंग ऑफ द बेल्ट लेंथ. हे पहा, जर टेम्परेचर मध्ये फरक पडला, इम्प्रॉपर टेन्शन, कमी जास्त टेन्शन असेल, तर याच्यावर बेल्टच्या लाईफवर परिणाम होत नाही. इथं बेल्टच्या लाईफवर परिणाम होतो जर टेम्परेचर कमी जास्त असलं. जास्त असलं तर लाईफवर परिणाम होतो. कुठं? व्ही बेल्ट मध्ये. हा झाला फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्टचा डिफरन्स. आता नेक्स्ट पाहू मित्रांनो आपण वेलॉसिटी रेशो. बघा मित्रांनो, अजून एक डिफरन्स घेऊ टाकू आपण बेल्ट ड्राईव्ह आणि गिअर ड्राईव्हचा. डिफरन्स ह्याच्यासाठी आधी घेतोय की सोपे आहे, त्याच्यामुळे. बघा मित्रांनो, गिअर म्हणजे काय असतं? गिअर म्हणजे अशी तीथ असते गिअरला. हा, आपल्या गाडीमध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर्स मध्ये गिअर असते. हा, मी फक्त आता 2-4 तीथ काढतो.
गिअर ड्राईव्ह आणि बेल्ट ड्राईव्हला काय असतं तुम्हाला माहिती आहे बेल्ट असते. तर बघा मित्रांनो बेल्ट ड्राईव्ह पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी बेल्ट ड्राईव्हची कमी असते मित्रांनो. पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी म्हणजे लेस असते. हां आणि गिअर ड्राईव्हची जास्त असते. पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी काय असते? जास्त असते. हां, नंतर स्लीप आणि क्रीप. स्लीप स्लीप आणि क्रीप काय? तुम्हाला सांगतो बेल्ट स्लीप होतो. स्लीप आणि क्रीपची पण कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. बेल्ट हा स्लीप होतो. स्लीप म्हणजे तर माहिती आहे तुम्हाला आणि क्रीप म्हणजे काय? त्याची लेंथ वाढल्यामुळे, कमी झाल्यामुळे रिलेटिव्ह मोशन असतं. त्याला आपण क्रीप म्हणतो. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ते आय-एम-पी फेनॉमेना आहे. स्लीप आणि क्रीप होतं ह्याच्यात, ह्याच्यात होत नाही. नंतर मटेरियल युज्ड फ्लेक्सिबल इन नेचर. फ्लेक्सिबल मटेरियल वापरते. इथं रिजिड मटेरियल वापरते. स्ट्रॉंग. आलं लक्षात. नंतर स्लीप ड्राईव्ह हे बेल्ट ड्राईव्ह हे नॉन पॉझिटिव्ह ड्राईव्ह स्लीप ऑक्युअर होतं. इथं स्लीप होत नाही. गिअर ड्राईव्हमध्ये पॉझिटिव्ह ड्राईव्ह आहे. सेंटर टू सेंटर डिस्टन्स ह्याच्यात जास्त असतो आणि गिअरमध्ये एकदमच कमी असतो. गिअरमध्ये खूप कमी असतो. गिअर चिटकून असते एकमेकाला. आलं लक्षात. म्हणून गिअरमध्ये सेंटर टू सेंटर डिस्टन्स कमी असतो. स्लीप्स वेन ओव्हर जर ओव्हरलोड झाला, जास्त लोड झाला, तर बेल्ट स्लीप होते आणि हे डॅमेज होते ओव्हरलोड झाल्यास. नंतर वेलॉसिटी रेशो डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. आता बेल्ट स्लीप होत असल्यामुळे वेलॉसिटी रेशो कॉन्स्टंट नसतो मित्रांनो. त्याचा वेलॉसिटी रेशो कॉन्स्टंट असतो. नंतर लो टू मॉडरेट पॉवर ट्रान्समिशन. पॉवर ट्रान्समिशन वरी बघितलंच आपण कमी असतं याचं आणि याचं जास्त असतं. समजलं? हे झालं बेल्ट ड्राईव्ह आणि गिअर ड्राईव्हचा डिफरन्स. आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचे डिफरन्स आपले होत चालले. आता ओपन बेल्ट आणि फ्लॅट बेल्ट आपलं ओपन बेल्ट आणि क्रॉस बेल्ट काय असतो ते बघणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो आता वेलॉसिटी आपले हे आपण बघणार आहोत ओपन बेल्ट आणि क्रॉस बेल्ट यांचा डिफरन्स. मग नंतर वेलॉसिटी रेशोची कन्सेप्ट बघूया. ओपन आणि क्रॉस बेल्ट यांचा डिफरन्स बघू. ओपन बेल्ट हे टाइप्स ऑफ बेल्ट मध्ये ओपन बेल्ट, क्रॉस बेल्ट अजून टाइप आहे ते सांगेन मी पण सोपं आणि परीक्षेला जे येणार आहे ते पहिले घ्यायलो मित्रांनो. ओपन बेल्ट हा ओपन बेल्ट आहे. हां, हा कोणत्या टाइपचा बेल्ट आहे? ओपन बेल्ट आहे. हां, हे समोरची वरची डायग्राम काढली तरी चालते. ओपन बेल्ट याच्यातला हा ड्रायव्हर असतो. ड्रायव्हरला मोटर जोडलेली असते. ज्यावेळेस ड्रायव्हर पुढे फिरतो, त्यावेळेस काय होतं मित्रांनो, हा बेल्ट फिरला जातो आणि हा बेल्ट फिरला की हा ड्रिव्हन पुले म्हणजे फॉलोवर किंवा ड्रिव्हन पुले फिरतो. हा पुले फिरतो. म्हणजे इथे एक शाफ्ट असतो. ह्याचं मोशन या शाफ्टला भेटतं आपल्याला. हे बेल्ट पुले काय करतो? पॉवर ट्रान्समिट करायचं काम करतो. म्हणजे इकडलं मोशन इकडे ट्रान्समिट करायचं काम करतो. हा ओपन बेल्ट आहे. ओपन बेल्ट मध्ये जे डायरेक्शन असतं सेम असतं. डायरेक्शन जे असतं ना, हे दोन्ही पुले ज्या एकाच डायरेक्शन मध्ये मोशन होतं. दोन्ही पुलेचं डायरेक्शन काय होतं? एकाच डायरेक्शन मध्ये मोशन होतं. हां आणि खालची जी साईड असते त्याला टाईट साईड म्हणतो आपण. टाईट साईड का म्हणतो बघ मित्रांनो? हे पहा इथं जे इथं काय होत असतं टाईट असतं. म्हणून याला टाईट साईड म्हणतो आणि इथं थोडं स्लॅक पडलेला असतो. म्हणून याला स्लॅक साईड म्हणतो. खालची जी साईड असते ती टाईट साईड असते आणि टेन्शन इन द टाईट साईड जास्त असतं. फोर्स म्हणजे टेन्शन. टाईट साईडचं टेन्शन असतं T1 आणि ते कधी पण जास्त असतं आणि स्लॅक साईडचं टेन्शन असतं T2 ते कसं असतं? कमी असतं. आलं लक्षात? आता हा क्रॉस बेल्ट. क्रॉस बेल्टमध्ये काय असतं मित्रांनो? अ, हीच स्लॅक साईड असते, खालची टाईट साईड असते. ते तर सेम. पण पुले हे अपोझिट डायरेक्शनला मूव्ह होतं. एक असा तर एक असा. आलं लक्षात? याचा व्हेलॉसिटी रेशो जास्त असतो, याचा व्हेलॉसिटी रेशो कमी असतो. क्रॉसचा व्हेलॉसिटी रेशो जास्त असतो मित्रांनो, ओपनचा कमी असतो. तर आता बाकीचे डिफरन्स बघूयाचे. बघा मित्रांनो, व्हेलॉसिटी रेशो ओपनचा कमी असतो. क्रॉसचा जास्त असतो. डायरेक्शन ऑफ ड्रिव्हन पुले दोघंही सेम डायरेक्शन मध्ये रोटेट होतात. आता दाखवलं मी तुम्हाला. ड्रायव्हर पुले आणि ड्रिव्हन पुले इथं दोघंही अपोझिट डायरेक्शन मध्ये रोटेट होते. नंतर कुठे एक्झाम्पल ऍप्लिकेशन कुठे? सॉ मिल्स, फ्लोर मिल्स. सॉ मिल्स, फ्लोर मिल्स मध्ये वापरते. कपड्याच्या अजून आपल्या धान्याच्या ज्या मिल्स असतात म्हणजे गिरण्या असतात तिथं हे वापरते. तिथं कन्व्हेयर्स इलेक्ट्रिकल जनरेटर्स मध्ये वापरते. इलेक्ट्रिकल जनरेटर्स मध्ये वापरते. नंतर आता लेन्थचा फॉर्म्युला बघा मित्रांनो. लेन्थचा फॉर्म्युला मी व्यवस्थित समजून सांगतो. बघा तर लेन्थचा फॉर्म्युला एल ओपन बेल्ट साठी लेन्थचा फॉर्म्युला काय असतो? पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2
प्लस 2x प्लस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर अपॉन 2x अपॉन x. याचं डेरिव्हेशन नाहीये मित्रांनो आपल्याला. डेरिव्हेशन तुम्हाला डिग्रीला गेल्यावर बघायला भेटत. ओपन बेल्ट नंतर क्रॉस बेल्ट पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 प्लस R2 चा होल स्क्वेअर अपॉन x. बघा मित्रांनो, आता याच्यातले टर्म्स समजून सांगतो तुम्हाला मी. ओपन बेल्ट साठी क्रॉस बेल्ट साठी हे जे असते R1 असते रेडियस ऑफ ड्रायव्हर पुले. हा तुम्ही लिहायचं जर तुम्हाला नुसतं फॉर्म्युल्यावर मागच्या वेळेस 6 मार्काला प्रॉब्लेम होता, मी तो लगेच घेणार आहे आता. मी म्हणलं तुम्हाला सोपं सोपं फास्ट आपण घेऊन टाकणार आहे. R1 R1 म्हणजे काय असतं रेडियस ऑफ पुले. R2 R2 म्हणजे काय असतं रेडियस ऑफ हे इथं ड्रायव्हर पुले. R2 म्हणजे रेडियस ऑफ ड्रिव्हन पुले. इकडे पण सेम. R1 म्हणजे रेडियस ऑफ ड्रायव्हर पुले. R2 म्हणजे रेडियस ऑफ ड्रिव्हन पुले. नंतर काय असतं मित्रांनो एक्स म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स. ह्या पुलेचं सेंटर आणि ह्या पुलेचं सेंटर त्याला म्हणतो डिस्टन्स. मग नंतर हा फॉर्म्युला पाठ करायचा. पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर अपॉन x. आणि फक्त इथं ओपन बेल्ट आणि क्रॉस बेल्ट मध्ये मायनर डिफरन्स आहे मित्रांनो. इथं मायनस आहे तर इथं लास्टला प्लस. हा ओपन आणि क्रॉसचा डिफरन्स. आलं लक्षात? समजलं? आता नेक्स्ट बघू आपण विंटर 24 किंवा समर 25 ला आलेला विंटर 24 किंवा समर 25 ला आलेला हा याचा 6 मार्काचा प्रॉब्लेम. आलं लक्षात? म्हणजे आजचं लेक्चर हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला आपोआप कळून जाईल. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. टू पुलेस one 700 mm diameter and the other 500 mm diameter are mounted on parallel shafts 4 meter apart and are connected by belt drive. Find the length of the belt required. बघा मित्रांनो दोन एक ओपन बेल्ट आणि एक क्रॉस बेल्ट. ओपन बेल्ट आणि क्रॉस बेल्ट. तर ओपन बेल्ट आणि क्रॉस बेल्टची आत्ताच डायग्राम बघितली आपण. हे ओपन बेल्ट डायग्राम काढायची काही आवश्यकता नाही येत. फक्त लेंथ काढायची आपल्याला. तर बघा मित्रांनो आपल्याला दिलेलं काय गिवन डाटा. हा पुले वन डायमीटर आहे 700 mm. एकाचं डायमीटर आहे 700 mm. तर रेडियस किती राहील मित्रांनो 350 mm. डायमीटर भागिले 2 ही रेडियस असते मित्रांनो. नंतर ऑदर D2 दुसरी दिलेली आहे 500 mm. तर 500 भागिले 2 किती येते 250 mm. 250 mm रेडियस असते. नंतर आर माउंटेड ऑन पॅरलल शाफ्ट्स 4 मीटर अपार्ट. डिस्टन्स बिटवीन द टू सपोर्ट्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स किती आहे मित्रांनो 4 मीटर. 4 मीटर अपार्ट. नंतर आपल्याला काय करायचंय फाइंड द लेंथ ऑफ ओपन बेल्ट आणि क्रॉस बेल्ट. तर ओपन बेल्टच्या लेंथचा फॉर्म्युला एल ओपन बेल्ट पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर अपॉन एक्स. हा फॉर्म्युला पाठ करायचा. सिंपल फॉर्म्युला आहे. 6 मार्काला प्रॉब्लेम आला. डायग्राम काढायची ही आवश्यकता नाहीये. तर बघा मित्रांनो हा जर बघा मित्रांनो जर तुम्ही इथं जर रेडियस मीटर मध्ये केली तर चांगली गोष्ट आहे. नाही तर मग एक तर तुम्हाला इकडे बघा मित्रांनो रेडियस जर मीटर मध्ये करा नाही तर मग ह्याला MM मध्ये करा. पण ठेवताना तिन्ही व्हॅल्यू सारख्याच पाहिजे. तर आपण ह्याला मीटर मध्ये करू. ठीक आहे 0.35 इंटू 10⁻³ केलं किंवा 1000 ने भागितलं तर तुम्हाला 0.25 आणि 0.35 यांची मीटर मध्ये भेटतं. तर मग आता काय करायचं सगळं मीटर मध्येच ठेवू. चला 0.35 प्लस 0.25 प्लस 2 इंटू 4 प्लस 0.35 मायनस 0.25 चा स्क्वेअर भागिले 4 किती येतं मित्रांनो सांगा फास्ट. लेंथ ऑफ ओपन बेल्ट कॅल्क्युलेट करा फास्ट. बघा मित्रांनो किती आलं उत्तर 9.88 मीटर. 9.88 मीटर. नंतर आता क्रॉस बेल्ट साठी काय फॉर्म्युला आहे मित्रांनो. क्रॉस बेल्ट कसा असतो माहिती तुम्हाला आत्ताच दाखवलं मी. क्रॉस बेल्ट साठी काय फॉर्म्युला आहे मित्रांनो असाच फॉर्म्युला आहे क्रॉस बेल्ट साठी. पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 प्लस R2 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय x. तर बघा मित्रांनो पाय इन ब्रॅकेट 0.35
प्लस 0.25 प्लस 2 into 4 प्लस 0.35 प्लस 0.25 चा होल स्क्वेअर भागिले 4 एक्स ची व्हॅल्यू किती येतं मित्रांनो 9.97 मीटर लेंथ ऑफ ओपन बेल्ट आणि लेंथ ऑफ क्रॉस बेल्ट. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट याच्यासारखेच अजून 2 प्रॉब्लेम घेऊ. Two parallel shafts connected by a cross belts are provided with 480 mm and 640 mm diameters. बघा मित्रांनो दोन पुले दोन शाफ्ट क्रॉस बेल्टने जोडलेले क्रॉस बेल्ट प्रोव्हाइडेड विथ 480 mm डायमीटर 480 mm आणि 640 mm. तर आपण D1 D2 तुमच्या मनावर आहे. D1 480 mm घेऊ आणि D2 640 mm इन डायमीटर्स. नंतर मग डायग्राम थोडी उलटी होऊन जाईल. आलं लक्षात? ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. नंतर D1 D2 R1 किती राहील मित्रांनो 240 mm आणि R2 किती राहील 320 mm. डायग्राम काढायची काही आवश्यकता नाही. नंतर द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स लाईन्स ऑफ द शाफ्ट इज 3 मीटर. डिस्टन्स बिटवीन द सेंटर लाईन्स ऑफ द शाफ्ट इज 3 मीटर. म्हणजे x इज इक्वल टू 3 मीटर. याला मीटर मध्ये करून टाकू आपण मित्रांनो 0.24 तर सांगितल्याप्रमाणे 0.32 मीटर. फाइंड by how much the length of the belt should be changed if it is desired to alter the direction of rotation of driven shaft. म्हणजे तुम्हाला लेंथ किती चेंज होईल हे काढायचं. म्हणजे ओपनचं जर आपलं क्रॉसचं जर ओपन झालं तर किती फरक पडेल लेंथ मध्ये हे काढायचं मित्रांनो. तर लेंथ ऑफ क्रॉस बेल्टचा काय फॉर्म्युला आहे मित्रांनो पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस 2x प्लस R1 मायनस आपला R1 प्लस R2 चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय x. तर पाय इन ब्रॅकेट R1 किती 0.24 प्लस 0.32 प्लस 2 into 3 प्लस R1 किती मित्रांनो 0.24 प्लस 0.32 चा होल स्क्वेअर अपॉन 3. आता इथं आपण पहिले प्लस का घेतलं माहिती का क्रॉस बेल्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं म्हणणं काय माहिती का क्रॉस बेल्ट आहे नंतर डायरेक्शन जर अल्टर करायची. बघा मित्रांनो डायरेक्शन जर अल्टर करायची इकडे लक्ष द्या पहिले. डायरेक्शन जर अल्टर करायची तर म्हणजे कोणतं ड्राईव्ह होईल ते ओपन. डायरेक्शन अल्टर केलं तो कोणतं ड्राईव्ह होईल ओपन. तर पहिले क्रॉस बेल्टचं काढा किती येतं उत्तर फास्ट. हे येतं मित्रांनो 7.86 मीटर. आता काय करायचं तो म्हणतो डायरेक्शन जर अल्टर केली म्हणजे क्रॉसचा ओपन होऊन जातो. R1 प्लस R2 फॉर्म्युला टाकायचा प्लस 2x प्लस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर अपॉन x. बघा मित्रांनो मागच्या वेळेस ओपन आणि क्रॉस डायरेक्ट प्रॉब्लेम आला तर यावेळेस असा येऊ शकतो परीक्षेला. त्याच्यामुळे याला IMP करून टाक 0.24 0.32 प्लस 2 into 3 प्लस 0.24 प्लस 0.32 चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 किती येतं इथं मायनस राहील सॉरी किती येतं मित्रांनो 7.76 7.76 7.76. तर बघा मित्रांनो तर अल्टर केल्यावर काय फरक होतो चेंज इन लेंथ ऑफ क्रॉस बेल्ट मायनस लेंथ ऑफ ओपन बेल्ट 7.86 मायनस 7.76 0.1 मीटरनी चेंज 0.1 मीटरनी चेंज होतो. आलं लक्षात हे झालं. आता बघा मित्रांनो एक प्रॉब्लेम अजून दिलेला आहे बुक मध्ये तर त्याच्यात तुम्ही काय करायचं त्याच्यात फक्त काय दिलेलं आहे मित्रांनो डायमीटरच्या जागी हा जो प्रॉब्लेम आहे त्या हाच प्रॉब्लेम दिलेला आहे. डायमीटरच्या जागी रेडियस घेतलेलं आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला परीक्षेत 250 आणि 350 असं आलेलं डायरेक्ट रेडियस आलेलं आहे. मग त्याला काय बाय 2 करायची गरज नाही.
अशा प्रकारे हा लेक्चर आपला या ठिकाणी मी पूर्ण करतो. बाकी पुढचं आपण पुढच्या लेक्चरला पाहू मित्रांनो. धन्यवाद.